नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 55. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्ञान म्हणजे जाणतेपण, ज्ञान म्हणजे असणेपण. हे मुळात विश्वरूपच आहे. किडा, मुंगी, पशुपक्षी कोणताही आकार असो, आपण आहोत हे ज्ञान सर्वांशी आत बाहेर खेळत आहे. पण हे जेव्हा आपल्या असणेपणाशी चिकटून असतो तेव्हाच हे स्पष्ट कळते. किडा, मुंगी, पशुपक्षी इत्यादी यांच्या व आपल्या स्वतः जाणण्यात गुणात्मक फरक नाही. किडा, मुंगी, पशुपक्षी इत्यादी यांच्या व आपल्या स्वतः जाणण्यात गुणात्मक फरक नाही. ते सर्वदूर, सर्व काळी, सर्व ठिकाणी सारखेच आहे. फक्त देहांचे रंगरूप आकार भिन्न आहेत. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, अनेक प्रकारच्या उदबत्त्या समजा पेटलेल्या आहेत. त्या उदबत्त्यांची पेटती लाल टोके सारखीच चमकत आहेत. पण प्रत्येक उदबत्तीचा रंग, रूप, आकार हा भिन्न आहे. त्यांचा मसाला हा वेगवेगळा आहे. त्यामुळे तेथे वेगवेगळे सुगंध रेंगाळत आहेत. पण सर्वांची पेटती लाल जळती टोके व मसाला म्हणून एकच एक आहेत. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही आपणहून देहबंधन घेतले आहे. मी देह, मनबुद्धी इत्यादी मानल्यामुळे तुमच्या मूळच्या असणेपणावर हा विटाळ आला आहे, हा डाग आलेला आहे. आहेपणाचा चुकीचा व गैरवापर झाला आहे. चैतन्य किंवा असलेपणा मुळात अविकारी आहे, म्हणजे त्याच्यावर कशाचाच काहीच परिणाम होत नाही. पण मोहामुळे हे आपल्या लक्षात येत नाही व ते देह मनबुद्धी झाल्यासारखे वाटते, पण होत नाही. म्हणून देह हे माझेच रूप आहे किंवा हा देह माझा आहे असे मानणे म्हणजे शुद्ध भ्रम होय. वास्तविक देह हा देहाच्या ठिकाणी आहे. तो त्याचे देहधर्म पाळतो. तो तुमचे ऐकतच नाही. म्हणजे जन्म, जरा, मृत्यू, अन्नपचन, रक्ताभिसरण, श्वासोच्छवास या मूलभूत गोष्टीत देह तुम्हाला कधीच ढवळाढवळ करू देत नाही. मग कसला आला माझा देह असे म्हणणे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणूनच म्हणतात, कायेमध्ये फक्त शुद्ध गुण एकच आहे. कायेमध्ये फक्त शुद्ध गुण एकच आहे, तो म्हणजे स्वयंप्रकाशी ज्ञान. म्हणजेच आपल्याला जे असणेपण जाणवते तेच स्वयंप्रकाशी ज्ञान. याला कुठल्याही पुराव्याची गरज नाही. पण या असणेपणाच्या ज्ञानाकडे पाहिजे तितके लक्ष नसल्यामुळे त्याचा चुकीचा वापर केला गेला आहे व वस्तुतः याच्याच प्रकाशात कळणाऱ्या देहमनबुद्धीला आपण आपले म्हटले आणि आपला मुळातला असणेपण हा दुर्लक्षित राहिला.
वस्तुतः देह देह म्हणून फक्त देह आहे. तो माझा तुझा असा नाही. तो तसा वाटतो ते केवळ असणेपणाच्या गैरवापरामुळे. हे एकदा कळले की इतरांच्या देहाविषयी सुद्धा हेच तत्व आपोआप लागू होते. जे कृष्णमूर्ती एका ठिकाणी या देहाच्या बाबतीत असे म्हणतात की देअर इज ओनली ऑर्गॅनिझम नथिंग एल्स. ऑर्गॅनिझम म्हणजे हे आपले देहयंत्र. देअर इज ओनली ऑर्गॅनिझम नथिंग एल्स. ते अजून असेही म्हणतात की एखाद्या घोड्याची आपण त्याला स्वच्छ धुवून त्याला नियमित खरारा करतो, त्याची योग्य ती काळजी करतो, त्याला स्वच्छ ठेवतो, त्याच्या खाण्यापिण्याची आणि औषधोपचाराची पण व्यवस्थित व्यवस्था ठेवतो आणि त्याला अशा प्रकारे निरोगी ठेवतो. तितकेच तुम्ही तुमच्या शरीराविषयी करा. शरीराची काळजी घ्या. तात्पर्य मी देह मन बुद्धी आहे हे म्हणण्यापूर्वी हे म्हणणे कशामुळे शक्य झाले, ते काय आहे याचा शोध घ्या. तात्पर्य मी देह मन बुद्धी आहे हे म्हणण्यापूर्वी हे म्हणणे कशामुळे शक्य झाले, ते काय आहे याचा शोध घ्या. आपल्या केवळ असणेपणामुळेच हे म्हणणे शक्य होते. पण या दिसण्या भासण्यावर असलेपणा मुळीच अवलंबून नाही. कारण ते दिसण्या भासण्या म्हणण्याच्या पूर्वीचे आहे, अगोदरचे आहे, आधीचे आहे, प्रायर टू कॉन्शियसनेस आहे. प्रायर टू कॉन्शियसनेस याच नावाचे श्री निसर्गदत्त नावाचे जीन डन या जिज्ञासू महिलेसोबत झालेल्या संवादाचे एक पुस्तक आहे. असो, म्हणून मी देह आहे किंवा मी देह नाही हे दोन्ही म्हणणे म्हणजे देहबुद्धीच होय. व हे म्हणणे ज्या केवळ असणेपणामुळेच शक्य झाले, तो असणेपणा या आधीचा आहे हे एकदा पक्के झाले की देह हा देहाच्याच ठिकाणी असून त्याच्याच मर्जीनुसार तो वागत आहे हे कळले की मग हे पण आपोआप कळते की इतर जेवढे म्हणूनही देह आहेत ते देहही आपल्या आपल्या आसपास जे दिसतात ते पण आपापल्या मर्जीनुसारच वागत असतात किंवा वागत आहेत. मग कुठलाच आग्रह करण्याकरता जागा राहत नाही. अपेक्षाभंगाचा प्रसंग किंवा तो अनुभव मग येणार नाही. कारण असणेपणाला कशाचीच गरज नाही. पण असणेपणाच्या प्रकाशात वावरणाऱ्या अमुक तमुक अशा व्यक्तित्वाला मात्र सारे जगही कमी पडते. त्याच्या गरजा अनंत अनंत असतात. असणेपणा हे बिनागरज असल्यामुळे नेहमी मौन आणि समाधानी असते, निशब्द असते. पण एकदा हा खरेपणा कळला की असणेपणावर अमुक तमुक अशी धूळ बसत नाही किंवा धूळ कधीच साचू शकत नाही. तेव्हा निसर्गदत्त महाराज म्हणतात, धूळ आज आहे, उद्या नाही. असणेपणा मात्र जसाच्या तसाच असतो. जे जे कळते ते ते धुळीप्रमाणे असते, येते आणि जाते. पण असणेपणा मात्र कुठेच येत जात नाही. म्हणजेच असणेपणा कळतेपणा कुठून आलेला पण नाही आणि कधीच कुठे जातही नाही. आलाच नाही तर जाणार तरी कुठे. आपण उगीच जाण्या येण्याची भाषा वापरून शब्दांच्या अनेकानेक अर्थांचा गळफास आपल्याच हातांनी आपल्याच गळ्यात बांधून घेतो. श्री निसर्गदत्त महाराज विचारतात, सकाळ म्हणजे नेमके काय? सकाळ म्हणजे नेमके काय? आपणच असल्याचे ज्ञान किंवा असणेपणा जर जाग
होत नसेल तर कसली आली सकाळ. जे जे पाहिले जाते, ऐकले जाते, उंगल्या जाते, चाखल्या जाते इत्यादीचे फक्त फोटो घेण्याचे काम आहे. त्यात आपण आपल्या आवडीनुसार रंग भरतो व वस्तुनिष्ठ ज्ञानाचा आत्मनिष्ठ ज्ञान करतो. वस्तुनिष्ठ ज्ञानाला आत्मनिष्ठ ज्ञान करतो. पंच ज्ञानेंद्रिय आपले काम करणे योग्य रीतीने जाणतात. ते चुकत नाहीत, पण त्यांच्या ज्ञानात तुम्ही ढवळाढवळ पण करू शकत नाही. तरी पण आपण म्हणतोच इंद्रिये माझी आहेत म्हणून. बुंदीचा लाडू तोंडात फक्त टाकावा लागतो. तो गोड असतो, पण ती चव आपल्याला जर आवडत नसेल तर तेथे दुसरी एखादी चव तुम्ही आणू शकत नाही. जीव म्हणजे रसना तुमचे ऐकतच नाही, मग त्यांना माझी म्हणण्यात काय अर्थ. तात्पर्य, देह मन इंद्रिये प्राण इत्यादीवर आपला जन्मजात मालकी हक्क आहे असे वाटणे हा महाभ्रम आहे. इंद्रियांचा टेप रेकॉर्ड फक्त रेकॉर्ड करत राहतो. पाहणे, ऐकणे, हुंगणे, स्पर्श करणे, चव घेणे, पण त्यांना त्यात चांगले वाईट असे ठरवण्याची टेप रेकॉर्डला अक्कल नसते. स्वतःची आवड निवड नसते. ते इंद्रिय ज्ञान कोणते चांगले, कोणते वाईट, कोणते सदा सर्वदा हवे हवे आणि कोणते त्रासदायक असे मतलबाचे अर्थ त्या इंद्रिय ज्ञानाकरून काढणारे मात्र तुम्हीच असता. याला कारण म्हणजे लहानपणापासूनचे तुमच्यावर झालेले संस्कार, तुमच्या सवयी, तुमची उपभोग घेण्याची वृत्ती, भोग घेण्याची हाव, मग इंद्रियाची ज्ञान करण्याची टेप ही नेहमीच शुद्ध असते, निसंग असते. जसा तुमचा असलेपणा हा निसंग आहे, हे जाणणे म्हणजेच ध्यान होय. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण असल्याचे ज्ञान हे अबीज आहे. म्हणजे ते आलेले, झालेले, उगवलेले, उमटलेले अशा कोणत्याच प्रकारचे नाही. यालाच वाटले तर अयोनी संभव असे तुम्ही म्हणा. म्हणून ते सदैव पूर्ण आहे. अपूर्ण कशाला म्हणावे? ज्याला अजून तहान भूक आहे त्याला. पूर्ण हे नेहमीच परिपूर्ण असते. परिपूर्णची व्याख्या अशी आहे की काही टाकल्याने अजून काही भरल्या जात नाही व काही काढल्यामुळे जराही रिकामे होत नाही. तात्पर्य, काया हे आपले रूप मानल्यामुळे चिंता काळज्या मानगुटीवर बसल्या. वास्तविक देह ही अन्नाची बाहुली आहे. आंबवलेल्या रसायनाचा लगदा आहे. आंबवलेल्या रसायनाचा लगदा आहे. रक्त मांस मज्जा अस्थी लपवून ठेवणारी व अश्रू शौच लघवी घाम यांना वाट करून देणारी एक अद्भुत यंत्रणा आहे, एक ऑर्गॅनिझम आहे. लघवी शौच ही तोंडे नेहमीच उघडी असतात. महापती सत्तान सुत्त, महापती सत्तान सुत्त या नावाच्या ग्रंथात, हा ग्रंथ बौद्ध वाङ्मयात खूप प्रसिद्ध आहे. या ग्रंथात नेमके हेच सांगितले आहे की शरीर म्हणजे किराणा सामानाने एखादी थैली गच्च भरलेली असावी, त्याप्रमाणे आहे. कायेमध्ये मानव दानव म्हणून कुणीही नाही, तसे त्यांना समजणे ही पण काया बुद्धीच होय. विकार हे अन्न रसाचे गुणधर्म आहेत. त्याच्या प्रवाहात मन सारखे वाहत राहते. देह हा अन्नाचाच बनलेला एक आकार आहे. असे म्हणतात की पृथ्वीवरील असंख्य जीवजंतू व प्राणी अर्थात मानवासहित यांचा आकार त्या त्या ग्रहावरील गुरुत्वाकर्षण शक्ती ठरवते. या शक्तीचा दबाव सहन करून योग्य हालचाली व्हाव्या असा आकार तीच शक्ती ठरवते. देह जिवंत असताना इतर प्राणीमात्रांना तो आपल्या भुकेमुळे खातो.
आणि तो गेला की किडा मुंगी हिंस्र शापदे त्याला आपले अन्न बनवतात. म्हणूनच शरीराला अन्नमय कोश असे म्हणतात. ही सर्व नरदेहाची निंदा नाही, हे एक वास्तव सत्य आहे, हे लक्षात ठेवावे. पण आनंदाची गोष्ट म्हणजे या अन्न रसातून जे सत्व पाझरते त्यामुळे आपण नित्यानित्य विवेक करू शकतो आणि अशी स्वतःचा शोध घेण्याची बुद्धी हेच सत्व जागवते. यामुळेच कळते की जे जाणवते ते आपण असू शकत नाही, तर ज्याच्यामुळे जाणवते ते आपण आहो. हा सूक्ष्म विवेक याच अन्न रसातून पाझरणाऱ्या शुद्ध सत्वामुळे शक्य झाला आहे. कारण ज्याच्यामुळे जाणवते ते जे जाणवते त्याच्या अगोदरचे आहे, किंवा ज्याच्यामुळे जाणवते ते जे जाणल्या जात नाही त्याच्याही अगोदरचे आहे. इथे आधी नंतर हे शब्द काल निर्देशक जरी वाटले तरी ते तसे नाहीत, कारण सर्व एकाच क्षणात घडत आहे. म्हणूनच काळाचा विवेक करणारा काळापैकी असणारा नको. देहबुद्धी कालाधीन असल्यामुळे सुखात सुद्धा दुःख भोगावे लागते. कसे विचाराल तर हे सुख भविष्यातही असेच टिकले पाहिजे या चिंतेची टाचणी टोचतच राहते. व दुःखात तर दुःख आहेच, पण देहबुद्धी म्हणजे काय हे समजले की सर्व भ्रम जातो. मग कशाचेच काही वाटत नाही. हे काही न वाटणे म्हणजेच खरे सुख होय. हे काहीही न वाटणे हेच खरे सुख होय. कारण एखाद्या पुरुषाला जर म्हटले की 2-3 दिवसातच तू बाळंत होणार आहे, तर त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. तसे हे काही न वाटणे असते. म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणतात, जे कळते त्याप्रमाणे तुम्ही नसून तुम्ही कळतेपणाचे जाणते आहात, हीच बोधावस्था. जे कृष्णमूर्ती म्हणतात, थिंकर इज द थॉट. जे कृष्णमूर्ती म्हणतात, थिंकर इज द थॉट. पण थिंकर इज द थॉट हे जे कळते ते कोणाला कळते असे म्हटले तर आपण जागच्या जागी येऊ. कारण कोणाला म्हणतात, सारे मुसळ केरात जाईल. पण थिंकर इज द थॉट हे जे जाणवते त्याचे जाणते पण वैयक्तिक नाही. तो फक्त बोध आहे, ती फक्त इन्साइट आहे, ते फक्त इंटेलिजन्स आहे. आणि जे कृष्णमूर्ती म्हणतात, इंटेलिजन्स इज नॉट द पर्सनल थिंग. म्हणून कोणाला हा शब्द सापशिडीच्या खेळात चुकीचे दान पडले की एकदम खाली यावे लागते त्याप्रमाणे आहे. तेव्हा थिंकर इज द थॉट हे कोणाला कळते हा प्रश्नच मुळात चुकीचा ठरतो. कारण ती फक्त एक बोधावस्था आहे, ती वैयक्तिक स्वरूपाची नाही किंवा कुणाच्या मालकीची पण नाही. जे कृष्णमूर्ती याच लिंकवर ऑडिओ व्हिडिओ ची उपलब्ध आहेत. जे कृष्णमूर्तीचे याच लिंकवर ऑडिओ व्हिडिओ उपलब्ध आहेत. थिंकर इज द थॉट, ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड, यू आर द वर्ल्ड, कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस इज कॉन्शियसनेस, व्हॉट इज अँड व्हॉट शुड बी. या संबंधी काही जिज्ञासा असेल तर या ऑडिओचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती. हे सगळं ऑडिओ सोप्या मराठी भाषेत आहेत. धन्यवाद आणि नमस्कार.